आजकाल वारंवार लघवीला जाणे ही सामान्य गोष्ट आहे की एखाद्या मोठ्या आजाराची सुरुवात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वारंवार लघवी होण्यामागची खरी कारणे आणि त्यावरचे सोपे उपाय सविस्तर सांगणार आहे. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू इच्छिते. तुम्ही अलीकडे असे लक्षात घेतले आहे का की पूर्वीपेक्षा आता तुम्हाला जास्त वेळा लघवीला जावे लागते? कधी कामावर असताना, कधी बाजारात, तर कधी प्रवास दरम्यान अचानक लघवीची तीव्र इच्छा होते का? किंवा रात्री झोपेतून 2 ते 3 वेळा फक्त लघवीसाठी उठावे लागते का? जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. अनेक वेळ ही समस्या कोणत्याही गंभीर आजारामुळे नसते. आपल्या दैनंदिन जीवनशैलीत काही छोटे बदल केल्यानेही ह्या अडचण कमी होऊ शकते. मात्र काही वेळा वारंवार लघवी होणे हे शरीरात सुरू होत असलेल्या एखादा गंभीर आजाराचे सुरुवातीचे लक्षणही असू शकते. उदाहरणार्थ मधुमेह असलेल्या अशा लक्षणे दिसू शकतात. तसेच ज्या वयांमध्ये लघवी साठवली जाते तो मूत्राशय कमकुवत झाला तरीही अशी समस्या निर्माण होऊ शकते. पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथाशी संबंधित काही बदल झाले तरी वारंवार लघवी होण्याचा त्रास जाणवू शकतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वयानुसार दिवसातून किती वेळा लघवी होणे सामान्य मानले जाते, कोणत्या परिस्थितीत काळजी घ्यावी आणि ही समस्या कमी करण्यासाठी कोणते उपाय उपयोगी पडू शकतात याची सविस्तर माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजेच वारंवार लघवी होण्यामागील कारणे आणि त्यावर योग्य प्रकारे काय करता येते हे तुम्हाला स्पष्टपणे समजेल. सर्वप्रथम एक मोठा गैरसमज दूर करूया. सामान्य माणसाने दिवसातून नेमक्या किती वेळा लघवी करावी याचे एकच उत्तर ठरलेले नाही, कारण हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. तुमचे वय किती आहे, तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता, हवामान कसे आहे आणि तुमचे एकूण आरोग्य कसे आहे, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. मात्र सर्वसाधारणपणे निरोगी व्यक्तीला दिवसातून साधारण 6 ते 8 वेळा लघवी होणे सामान्य मानले जाते. आता हे अधिक सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. जर तुमचे वय 18 ते 30 वर्षाच्या दरम्यान असेल, तुम्ही नियमितपणे सक्रिय असाल आणि दिवसभर पुरेसे पाणी पित असाल तर दिवसातून साधारण 5 ते 8 वेळा लघवी होणे सामान्य मानले जाते. पण जर याच वयात तुम्ही व्यायाम करत असाल, जास्त घाम येत असेल किंवा पाण्याचे प्रमाणही अधिक घेत असाल तर लघवी होण्याची संख्या थोडी वाढू शकते आणि त्यात घाबरण्यासारखे काहीच नसते. आता समजा तुमचे वय 35 ते 40 वर्षाच्या दरम्यान आहे, दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करता, तणाव जास्त असतो आणि वारंवार चहा किंवा कॉफी पिता, तर अशा परिस्थितीत दिवसातून साधारण 8 ते 9 वेळा लघवी होऊ शकते. पण याच वयोगटातील एखादी व्यक्ती घरीच जास्त वेळ असते आणि चहा कॉफीचे सेवन कमी करत असेल तर तिची लघवी होण्याची वारंवारता 1-2 वेळांनी कमी असू शकते. आता जर तुमचे वय 50 वर्षाच्या आसपास असेल तर दिवसातून साधारण 8 ते 10 वेळा लघवी होणे अनेकांसाठी सामान्य असू शकते. मात्र 50 वर्षानंतर एक गोष्ट विशेष लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला रात्री 2 पेक्षा जास्त वेळा लघवीसाठी उठावे लागत असेल तर त्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका आणि योग्य वैद्यकीय सल्ला घ्या, कारण काही आरोग्य समस्यांमध्ये असे लक्षण दिसून शकते. त्याचप्रमाणे जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर दिवसातून 8 ते 10 किंवा 11 वेळा लघवी होणे काही वेळा सामान्य असू शकते. पण रात्री 2 पेक्षा जास्त वेळा लघवीसाठी उठावे लागत असेल तर त्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी करून घेणे योग्य ठरते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वारंवार लघवी का होते? कारण समजले तर त्यावर उपाय करणेही खूप सोपे होते. अनेक वेळा फक्त जीवनशैलीत छोटे बदल करूनही ही समस्या कमी करता येते. चला तर मग एक एक कारण समजून घेऊया. सर्वात पहिलं कारण म्हणजे शरीराच्या गरजापेक्षा जास्त पाणी किंवा इतर द्रव्य पदार्थ पिणे. अनेकांना वाटते की जितके जास्त पाणी पिऊ तितके आरोग्यासाठी चांगले. हे काही अशी खरे असेल तरी प्रत्येक गोष्ट मर्यादित असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती सकाळी उठल्याबरोबर 1 लिटर पाणी पिते, त्यानंतर डिटॉक्स ड्रिंक घेते, मग ग्रीन टी पिते आणि दिवसभरातही भरपूर द्रव्य पदार्थ घेत राहते. अशा वेळी शरीराच्या गरजापेक्षा जास्त द्रव्य शरीरात जातो आणि शरीर तो नैसर्गिकरित्या लघवीद्वारे बाहेर टाकते.
असते, त्यामुळे वारंवार लघवी लागणे ही स्वाभाविक बाब असते. त्यानंतर ऑफिसमध्ये गेल्यावर पुन्हा चहा, कॉफी किंवा इतर पेय घेतली जातात आणि मग दिवसभर लघवीसाठी वारंवार जावे लागते. अशा वेळी अनेकांना वाटते की कदाचित मूत्रपिंडात काही बिघाड झाला आहे, पण प्रत्येक वेळी तसे असतेच असे नाही. अनेकदा यामागे कारण असते ते आपल्या सवयी गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे, वारंवार डिटॉक्स ड्रिंक, ग्रीन टी, चहा किंवा कॉफी घेणे यामुळे शरीरात अतिरिक्त द्रव्य जमा होतो आणि तो बाहेर पडतो. त्यामुळे शरीराची गरज ओळखून पाणी पिणे अधिक महत्त्वाचे आहे. तहान लागल्यावर शरीर स्वतःच पाणी पिण्याचे संकेत देतं आणि त्यावेळी पाणी पिणे अधिक योग्य मानले जाते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे चहा आणि कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन. चहा किंवा कॉफी हे स्वतःमध्ये वाईट नाहीत, पण त्यांचे प्रमाण मर्यादित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही दिवसभरात 3 पेक्षा जास्त वेळा चहा किंवा कॉफी पिता तर त्याचा परिणाम लघवीच्या वारंवारतेवर होऊ शकतो, कारण चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असते. कॅफीनमुळे मूत्राशय अधिक सक्रिय होऊ शकतो आणि त्यामुळे वारंवार लघवीची भावना निर्माण होऊ शकते. अनेक जण यामुळे घाबरतात आणि मूत्रपिंडात काही गंभीर समस्या झाली असेल समजतात, पण अनेक वेळा फक्त जीवनशैलीतील बदल करणे पुरेसे ठरते. त्यामुळे दिवसभरात चहा किंवा कॉफीचे सेवन मर्यादित ठेवा आणि शक्यतो 3 पेक्षा जास्त वेळा घेऊ नका. तसेच झोपण्यापूर्वी किमान 5 तास आधी कॅफीन असलेला पदार्थ टाळा. चहा, कॉफी तसेच कॅफीन असलेली इतर पेय किंवा पदार्थ रात्री उशिरा घेतल्यास रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागू शकते. त्यामुळे शांत आणि सलग झोप हवी असेल तर संध्याकाळनंतर कॅफीनचे प्रमाण कमी ठेवणे हा एक अतिशय चांगला उपाय ठरू शकतो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर सूचना आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे खूप काही महत्त्वाची माहिती सांगितली आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, जर का आणखी पर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ मिळत राहतील. तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मधुमेह, म्हणजेच रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण. जेव्हा रक्तातील साखर जास्त वाढते तेव्हा शरीर अतिरिक्त साखर लघवीद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. या प्रक्रियेमुळे लघवीचा प्रमाण वाढते आणि त्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. याच कारणामुळे मधुमेह असलेल्या अनेक लोकांना सतत तहान लागते आणि दिवसातून अनेक वेळा लघवीला जावे लागते. जर तुम्हाला वारंवार लघवी होत असेल आणि तुमचे वय 30 वर्षापेक्षा जास्त असेल तर एकदा रक्तातील साखरेची तपासणी करून घेणे योग्य ठरते. विशेषतः 40 ते 45 वर्षानंतर वारंवार लघवी होण्यामागे मधुमेह हे एक महत्त्वाचे कारण असू शकते. मात्र आजकाल 30 वर्षानंतरही अनेकांमध्ये मधुमेहाची समस्या दिसून येत आहे. त्यामुळे साध्या रक्त तपासणीतून रक्तातील साखरेचे प्रमाण समजू शकते आणि त्यानुसार योग्य वेळी आवश्यक ती काळजी घेता येते. चौथा कारण म्हणजे मूत्राशयांशी संवेदनशीलता वाढणे किंवा मूत्राशय कमकुवत होणे. याचे एक साधे उदाहरण पाहूया. अनेकदा प्रवासात असताना लघवीची अजिबात इच्छा होत नाही, पण घराजवळ पोहोचल्यावर किंवा बाथरूम दिसताच अचानक खूप जोरात लघवी लागते. असे अनेकाच्या बाबतीत घडते. यामागे मूत्राशय जास्त संवेदनशील असणे हे एक कारण असू शकते. म्हणजेच अगदी कमी प्रमाणात लघवी साठली तरी मूत्राशय मेंदूला लघवीची सूचना देऊ लागतो. अशा वेळी मूत्राशयाची क्षमता आणि नियंत्रण सुधारण्यावर लक्ष देणे आवश्यक असते. योग्य सवयी आणि काही सोप्या व्यायामामुळे ही समस्या अनेकदा कमी होऊ शकते. पाचवे कारण म्हणजे पुरुषांमध्ये वय वाढल्यानंतर प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढणे. ही समस्या प्रामुख्याने 50 वर्षानंतर दिसून येते. यामध्ये वारंवार लघवी होण्याबरोबरच रात्री अनेक वेळा लघवीसाठी उठावे लागते. लघवीचा प्रवाह कमी होतो आणि लघवी करून झाल्यानंतरही मूत्राशय पूर्ण रिकामे झाल्याची भावना होत नाही. अशी लक्षणे दिसून लागल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः 50 वर्षानंतर अशी लक्षणे आढळल्यास योग्य वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्त्वाचे असते. आता या समस्यावर घरच्या घरी करता येणारा काही सोपा उपाय समजून घेऊया. सर्वात पहिला उपाय म्हणजे पाणी पिण्याची पद्धत योग्य ठेवणे. दिवसभरात एकदम भरपूर पाणी पिण्याऐवजी थोड्या थोड्या प्रमाणात पाणी पिणे अधिक योग्य ठरते. विशेषतः ज्यांना रात्री वारंवार लघवीला जावे लागते त्यांनी झोपण्याच्या 1 ते 2 तास आधी जास्त प्रमाणात कोणताही द्रव पदार्थ घेणे टाळावे. तसेच तहान लागल्यावरच पाणी पिण्याची सवय लावणे फायदेशीर ठरू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची गरज वेगळी असते, त्यामुळे इतरांच्या सवयी पाहून गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्याची आवश्यकता नसते. दुसरा उपाय म्हणजे चहा आणि कॉफीचे सेवन
मर्यादित ठेवणे. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे कॅफिनमुळे वारंवार लघवी होऊ शकते, त्यामुळे दिवसभरात 3 पेक्षा जास्त वेळा चहा किंवा कॉफी घेणे टाळावे. तसेच झोपण्याचा किमान 5 तास आधी कॅफिनयुक्त पेय घेणे बंद करावे. एवढे छोटे बदलही अनेकांना रात्री वारंवार लघवी होण्याचा त्रास कमी करण्यास मदत करू शकतात. तिसरा उपाय म्हणजे मूत्राशयाचे प्रशिक्षण. काही लोकांना बाथरूम दिसताच किंवा घरी पोहोचताच अचानक लघवीची तीव्र इच्छा होते. अशावेळी लगेच धावत बाथरूममध्येही जाण्याऐवजी काही मिनिटे स्वतःला थांबवण्याचा सराव करणे उपयुक्त ठरू शकते. सुरुवातीला 1-2 मिनिटे आणि नंतर हळूहळू 5 मिनिटांपर्यंत हा वेळ वाढवण्याचा प्रयत्न करा. अशा नियमित सरावामुळे मूत्राशयाची क्षमता आणि नियंत्रण सुधारण्यास मदत होऊ शकते. चौथा उपाय म्हणजे पेल्विक फ्लोअरचे व्यायाम. हे व्यायाम विशेषतः महिलांसाठी अधिक उपयुक्त मानले जातात, कारण यामुळे श्रोणी भागातील स्नायू मजबूत होण्यास मदत होते. हे स्नायू सक्षम झाल्यास लघवीवरील नियंत्रण सुधारू शकते आणि वारंवार लघवी होण्याचे त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते. विशेषतः 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना पेल्विक फ्लोअरचे व्यायाम नियमितपणे करणे फायदेशीर ठरू शकते. वय वाढल्यानंतर श्रोणी भागातील स्नायू हळूहळू कमकुवत होऊ लागतात. हे स्नायू कमकुवत झाल्यावर मूत्राशयांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि त्यामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून हे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे मानले जाते. पाचवा महत्त्वाचा उपाय म्हणजे ठराविक कालावधीनंतर नियमित रक्त तपासणी करून घेणे. यापूर्वी आपण पहिलेच की मधुमेहामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या उद्भवू शकते. पूर्वी अनेकांना वाटायचे की फक्त वय वाढल्यानंतर आरोग्य तपासणी करायची असते, पण आजच्या काळात ही मजबूत बदलण्याची गरज आहे. तुमचे वय 25 वर्ष असो, 30 वर्ष असो किंवा 40 वर्षांपेक्षा जास्त असो, दर 6 महिने किंवा वर्षातून किमान एकदा रक्त तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. साध्या रक्त तपासणीतून रक्तातील साखरेचे प्रमाण, शरीरातील इतर बदल आणि अनेक आरोग्य समस्यांची सुरुवातीची माहिती मिळू शकते. त्यामुळे योग्य वेळी उपचार सुरू करणेही सोपे होते. आता एक घरगुती उपाय पाहूया. जिरे आणि दालचिनीचा काढा किंवा चहा. काही लोक पारंपरिक पद्धतीने वापरतात. काही अभ्यासांमध्ये या घटकांमध्ये आरोग्यास पूरक गुणधर्म असल्याचे नमूद केले गेले असेल तरी वारंवार लघवी होण्यावर याचा निश्चित उपचार म्हणून पुरेसे वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे हा उपाय फक्त पूरक स्वरूपातच वापरावा. हा काढा तयार करण्यासाठी 1 ग्लास पाणी गरम करून त्यामध्ये 1 चमचा जिरे घाला. पाणी उकळू लागल्यावर त्यात दालचिनीचा 1 छोटा तुकडा किंवा चिमूटभर दालचिनी पावडर घाला. हे मिश्रण साधारण 3 ते 5 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. त्यानंतर गाळून कोमट झाल्यावर त्याचे सेवन करू शकता. हा काढा घेताना एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फक्त या घरगुती उपायांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. त्याचबरोबर पाणी योग्य प्रमाणात पिणे, चहा कॉफीचे प्रमाण कमी करणे, झोपण्यापूर्वी जास्त द्रव्य पदार्थ टाळणे आणि योग्य जीवनशैली पाळणे हे बदलही तितकेच आवश्यक आहेत. जर तुम्ही हे बदल नियमितपणे 15 ते 20 दिवस पाळले आणि त्यानंतर लक्षणांमध्ये सुधारणा दिसू लागली तर ही चांगली बाब आहे. पण एवढा काळ प्रयत्न करूनही समस्या कायम राहिली किंवा वाढत गेली तर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. यासोबतच काही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जर लघवी करताना जळजळ होत असेल, दिवसातून खूपच जास्त म्हणजेच 15 ते 20 वेळा लघवीला जावे लागत असेल किंवा वारंवार लघवीसोबत ताप, थंडी वाजणे किंवा इतर त्रास जाणवत असेल तर तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्या. अशा लक्षणामागे संसर्ग किंवा इतर वैद्यकीय कारणे असू शकतात. त्यामुळे वेळ न दडवता योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये वारंवार लघवी होण्यामागील संभाव करणे, जीवनशैलीतील बदल आणि कोणत्या परिस्थितीत त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या कुटुंबापर्यंत आणि मित्रपरिवारांपर्यंत नक्की पोहोचवा. अर्चना करत कथा मराठी सोबत असेच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की साथ द्या. धन्यवाद.